कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. लक्ष्मी ऑर्गॅनिक विरोधात बैठकीत नियोजन. पीफास केमिकल्सवर कायमची बंदीची मागणी. स्थानिक संघर्ष समित्यांची संयुक्त मोर्चे बांधणी. गुहागरमध्ये वेब सिरीजवरून राजकारण तापले. सामंतांची भास्कर जाधवांवर जोरदार टीका. विकासाचे मुद्दे सोडून राजकारण नको. आक्षेपार्ह असल्यास वेब सिरीज बंद करणार, मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन. महाडमध्ये महायुतीची प्रचार सभा. ठेकेदार नव्हे रखवालदार निवडा. मतदान हेच जनतेचं प्रभावी शस्त्र. नेत्यांची जोरदार भाषणं आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह. आणि नवी मुंबईत रस्ता सुरक्षा अभियान. लहान मुलांना वाहतूक नियमांचे धडे. अपघात मृत्यूंची धक्कादायक आकडेवारी समोर. वाहतूक पोलिसांचा जनजागृतीवर भर. पाहुयात सविस्तर वृत्त. खेड तालुक्यातील लोटे परशुराम MIDC मधील लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीकडून तयार होणाऱ्या पीफास म्हणजेच फॉरेव्हर केमिकल्स विरोधात लढा आता अधिक संघटित होताना पाहायला मिळतोय. माजी खासदार हुसेन तलवाई यांच्या अध्यक्षतेखाली लवेल येथील क्षुधा शांती हॉटेलमध्ये स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक पार पडली. प्रदूषणाचे प्रलंबित प्रश्न, पीफास केमिकल्सचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि हे उत्पादन कायमस्वरूपी बंद करण्याबाबत सखोल चर्चा झाली. विधी, आंदोलन, प्रसार माध्यम आणि जनसंपर्क अशा विविध समित्या गठीत करून पुढील लढ्याची दिशा ठरवण्यात आली. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितल्याची माहिती देत संघर्ष अधिक तीव्र करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. स्थानिक पातळीवर जनजागृती मोहीम देखील सुरू राहणार आहे. ते लोक त्यांचे प्रयोग करत राहतात. मुख्य जो इथे सातत्यानं कार्यकर्ते जे सांगतात की लढे करणारा नेता येतो, लढे करतो आणि त्याची पाकिटं चालू झाली की तो त्या लढ्यातून बाजूला होतो. तर तुम्हाला एक सांगतो, मी आयुष्यात पाकिट कुणाचं घेतलेलं नाही, परंतु हा लढा मी एकटाच करेन असं जर कुणाला वाटत असेल तेही चुकीचं आहे. आपल्या या भागातली कुठली गावं आहेत त्याची लिस्ट करा आणि प्रत्येक दिवशी 3 गावं याप्रमाणे जर आपण गेलो आणि मी स्वतः तिथे यायला तयार आहे तुमच्या बरोबर. मला वाटतं टाळ्या वाजवाल. तुमचा उत्साह कमी झालेला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने वायू प्रदूषण रोखण्यासाठी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 7 मोठ्या बांधकाम प्रकल्पांवर धडक कारवाई केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरात प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. मात्र तुर्भे विभागातील अनेक विकास कामांनी स्टॉपवर्क नोटीसकडे दुर्लक्ष केल्याचं समोर आलंय. मनपा आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी स्वतः केलेल्या पाहणीत अनेक गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. यामध्ये 30 फूट उंच पत्रे नसणे, ओले ज्यूट शीट न वापरणे आणि धूळ नियंत्रणासाठी पाणी फवारणीचा अभाव यांसारख्या अनेक बाबींचा समावेश होता. यामुळे सानपाडा परिसरातील मे साई अमृत, मे मॅट्रिक्स, प्रोग्रेसिव्ह डेव्हलपर्स आणि मे कामधेनू यांसह एकूण 7 विकासकांचे प्रकल्प पूर्णपणे सील करण्यात आले आहेत. नवी मुंबई मनपाने यावेळी जोपर्यंत प्रदूषणाचे सर्व निकष पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे काम बंद राहील असा स्पष्ट इशारा दिला आहे. भविष्यातही शहरातील वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी अशा कठोर कारवाया अधिक तीव्र केल्या जातील असा सज्जड इशारा प्रशासनानं दिला आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघात सध्या देवखेळ वेब सिरीजवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. महायुतीचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी प्रचार सभेत बोलताना आमदार भास्कर जाधव यांच्यावर घणाघाती टीका केली. जाधव यांनी सांस्कृतिक मंत्र्यांकडे ही वेब सिरीज बंद करण्याची मागणी केली होती. त्यावरून सामंत यांनी त्यांना जोरदार लक्ष्य केलंय. काही लोक विकासाचे महत्त्वाचे मुद्दे जाणीवपूर्वक सोडून वेब सिरीजचे राजकारण करत आहेत असं सामंत यावेळी म्हटलेत. आपण स्वतः कोकणातील संस्कृतीचे पाईक असून गाडीत नेहमी भजन, नमन आणि जाखडीची गाणी ऐकतो असं देखील त्यांनी आवर्जून नमूद केलंय.
खोचक टोला देखील त्यांनी लगावला। कोकणची संस्कृती जपण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असून जर देवखेळ वेबसिरीजमध्ये संस्कृतीला बाधा आणणारे काही आक्षेपार्ह आढळले तर ती नक्कीच बंद केली जाईल असा ठोस शब्द सामंत यांनी दिलाय। पण महिलांना फक्त 1500 रुपये दिले म्हणजे आमची जबाबदारी संपली नाही, तर या 1500 रुपयाकडनं माझी महिला भगिनी लखपती झाली पाहिजे यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एक योजना आणली आणि त्या योजनेची सगळ्यात जास्त देशात चांगली अंमलबजावणी जर कुठे होत असेल तर ती माझ्या महाराष्ट्रामध्ये होते। आणि म्हणून 1500 रुपये देऊन आम्ही थांबणार नाही, तर प्रत्येक महिला भगिनीला लखपती करण्याचा निर्णय देखील महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे। तुमचं एसटीचं तिकीट आम्ही 50% केलं। मुलगी जर उच्च शिक्षणाला जात असेल तर त्याची फी आम्ही माफ केली। त्याच्यामुळे हे सगळं योगदान सरकारनं जे महिला भगिनींसाठी दिलेलं आहे, तर माझी विनंती आहे की त्याची परतफेड करण्याची संधी नगरपालिकेला जर आपण पूर्ण आम्हाला ताकद दिली, आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला देखील महिला भगिनींना आम्हाला ताकद दिली पाहिजे। पुरुष मंडळींसाठी देखील मोठमोठ्या योजना आम्ही काढल्या, त्याच्यामध्ये तीर्थयात्रा योजना असेल, पुरुषांसाठी रोजगारीची योजना असेल, या सगळ्या योजना महाराष्ट्र शासनाने आणल्या आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी मिळून केला। रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोगाव येथे आयोजित प्रचार मेळावा उत्साहात पार पडला। या मेळाव्याला नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली आणि परिसरात निवडणुकीचे वातावरण तापल्याचे चित्र पाहायला मिळाले। यावेळी चंद्रकांत कळंबे हे आपल्या भागातून उमेदवारी लढवत असल्याचे स्पष्ट करण्यात आले। स्वच्छ प्रतिमा आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांची ओळख असल्याचे वक्त्यांनी सांगितलं। रस्ते, पाणी पुरवठा, वीज आणि ग्रामविकासासाठी त्यांनी केलेल्या कामाचा आढावा यावेळी मांडण्यात आला। निवडणूक काळापुरते नव्हे तर कायम जनतेच्या पाठीशी उभे राहणारे नेतृत्व म्हणून कळंबे यांच्यावर विश्वास असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं। उपस्थित मान्यवरांनी जाहीर पाठिंबा देत आगामी निवडणुकीत भरघोस मताधिक्याने विजयाचा विश्वास व्यक्त केला। भोगाव परिसरात कळंबे यांच्या वाढत्या लोकप्रियतेचे हे स्पष्ट चित्र पाहायला मिळते। माणगाव तालुक्यातील लोणेरे पंचायत समिती गणात अपक्ष उमेदवार सीताराम उभारे यांनी प्रचाराचा झंझावात सुरू केलाय। कपाट ही निशाणी घेऊन ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून लोणेरे येथील देव सोनभैरव मंदिरात श्रीफळ अर्पण करून त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला। या प्रसंगी बोलताना उभारे यांनी स्थानिक विकासाच्या मुद्द्यावर भर दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ परिसरातील विकास गेल्या अनेक वर्षांपासून रखडला असून लोणेरे विभागात परिवर्तनाची नितांत गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। उभारे यांना कुणबी समाजातील युवा नेत्यांचा मोठा पाठिंबा मिळत असून यावेळी जनता नक्कीच बदल घडवेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। प्रामाणिक प्रयत्न आणि रखडलेली विकास कामे पूर्ण करण्यासाठी कपाट निशाणी समोरील बटन दाबून मतदान करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम नतमस्तक होऊन वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आज मी लोणेरे पंचायत समिती गणातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे। आज लोणेरे पंचायत समिती गण म्हटलं म्हणून आज आम्ही लोणेरेच्या मंदिरामध्ये नारळ वाढवून खऱ्या अर्थाने आज प्रचाराची सुरुवात करत आहोत। आमचं पुढील रूपरेषा अशी आहे की उद्यापासून सर्व गावांमध्ये रॅली व अनेक मार्गाने आम्ही घरोघरी जाऊन प्रचार करण्याचा हे घेतलेलं आहे। आमचे दैवत भरतशेठ गोगावले साहेब यांच्या कृपा आशीर्वादाने, कारण ते दैवत आहेत, त्यांना दैवतच मानलं पाहिजे आणि दैवताच्याच ठिकाणी त्यांना ठेवलं पाहिजे। त्यांच्याशी आमचं कुठलंही वैर नाही, परंतु काही गोष्टीमध्ये निवडणुकीच्या काळात घडत असतात, म्हणून मी अपक्ष निवडणूक लढवत आहे। रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली आहे। सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा जिल्हा परिषद गट क्रमांक 19 मधून भाजप, राष्ट्रवादी, आरपीआय महायुतीच्या उमेदवार निलिमा पाटील यांच्या प्रचाराचा जोरदार झंझावात सुरू आहे। घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत त्या विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत असल्याचं स्पष्ट करत आहेत। दरम्यान पंचायत समिती गणातून जागृती मानकर देखील रिंगणात असून महायुती उमेदवारांना जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय। सुधागडमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून निकालाकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। तुम्ही आता पाहताय आणि आमचा प्रवेश एक 8-10 दिवसापूर्वी झालेला आहे।
आणि तुम्हीच मला एक प्रश्न विचारला होतात का तुम्ही शिंदे गटातून काही मंडळी इकडे आलेले आहात आणि बाकीचं काय होईल, तर मी तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं का 4-5 दिवसात बघूया. कालच तुम्हाला आम्ही जांभूळपाडा ग्रामपंचायत संपूर्ण 9 सदस्य आणि 1 सरपंच आमचा प्रवेश झालेले तुम्हीच पत्रकारांनी ते पेपरला दिलेले आहेत. ह्याच्यावरून ते समजा विरोधकांकडे कुठली ग्रामपंचायत आहे त्यांनी सांगावा आणि ते कसे निवडून येतील हे पण आम्हाला सांगावा. फुकटच्या भूलतापा मारून लोकांची दिशाभूल करून त्यांना आम्ही निवडणूक झाल्यानंतर मतदानाच्या दिवशी मतमोजणीच्या दिवशी तुमच्या समोर एकदम पर्दाफाश होणार आहे. कारण किती मतांनी पडावं तो पण काहीतरी स्वतःलाही ठेवली पाहिजे ना त्यांनी. तर आता ते होईल आणि तुम्ही बघालच. जांभूळपाडा या गणामधून आम्ही दोघी उमेदवार आहोत. मी जिल्हा परिषदेसाठी आणि माझ्यासोबत पंचायत समितीच्या उमेदवार जागृतीताई आहेत. आम्ही सकाळपासून फिरत असताना आज आम्ही पेडली तिवरे ग्रामपंचायत घेतलेली आहे. त्याच्यामुळे सकाळपासून ह्या ग्रामपंचायतीतून एकदम चांगला प्रतिसाद भारतीय जनता पार्टीच्या बाजूनी आहे. एकूणच आपण पाहतोय की मतदारसंघाचे आमदार असतील किंवा खासदार देखील राज्यसभेचे भारतीय जनता पार्टीचे आहेत. त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या विकास कामांचा काही फायदा या निवडणुकीत होणार आहे का? निश्चितच. कारण कसं आहे ना, अगदी आजच नाही तर गेले 30-40 वर्षापासून भाई मोहन पाटील असतील, रवी पाटील साहेब असतील, खासदार धैर्यशील पाटील साहेब असतील, या सर्वांच्या माध्यमातून उस्वाल साहेब असतील, आत्ताच आमच्या सोबत आलेले आमचे मिलिंद दादा आणि रविदादा देशमुख असतील, सोबत गीताताई आहेत, प्रकाश भाऊ आहेत. विकासाची कामं करत असताना ह्या सुधागड तालुक्यात जी विकासाची कामं आजपर्यंत झालेली आहेत ती सगळी विकासाची कामं ह्याच मंडळींच्या मार्फत झालेली आहेत. त्याच्यामुळे आम्ही जी काही लढाई लढतो आहोत ती विकासाच्याच मुद्द्यावर लढतो आहोत. रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाड तालुक्यातील करंजखोल येथे महायुतीची भव्य प्रचार सभा पार पडली. यावेळी विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत मतदारांना आवाहन केले. ठेकेदार नव्हे तर जनतेचा रखवालदार निवडा. गाव पातळीवरील प्रश्न अडचणी आणि सर्वसामान्यांचे दुःख सुख समजून घेणारे नेतृत्व निवडा, हीच खरी लोकशाही असल्याचं त्यांनी सांगितलं. दडपशाही, गुंडगिरी आणि दहशतीला उत्तर देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं मतदानाचं शस्त्र प्रभावीपणे वापरा, असं देखील आवाहन त्यांनी केलं. सभेला मंत्री अदिती तटकरे, माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. महायुतीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. त्या ठिकाणी केंद्राचा निधी आला. आता मी सगळे उमेदवार स्नेहलताई बघतोय, सगळे कॉन्ट्रॅक्टर आहे. म्हणजे पोलादपूरला आमचा चंद्रकांत कळंबे कॉन्ट्रॅक्टर, तिकडे निलेश टाटरे गेला तो कॉन्ट्रॅक्टर. आता यांच्याविषयी ते काय ते होलसेल कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्याच्यामुळे यांना कॉन्ट्रॅक्टर लोकप्रतिनिधी पाहिजे. कारण जिल्हा परिषदेची येणारी कामं ही त्या ठिकाणी आपण स्वतः करायची. स्वतः नाही तर आपल्या भावाला द्यायची, बगलबच्च्याला द्यायची आणि त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामं करायची. म्हणजे कालच्या तर मी पोलादपूरच्या लोहाराच्या सभेमध्ये एका कामावर 3-3 बिलं. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रचार शिगेला पोहोचला. महाविकास आघाडीच्या वतीनं नवघर जिल्हा परिषदेसाठी प्रेरणा पाटील, भेंडखळ पंचायत समितीसाठी दीपक भोईर आणि नवघर पंचायत समितीसाठी परेश ठाकूर हे उमेदवार रिंगणात असून मशाल निशाणीवर जोरदार प्रचार करत आहेत. घराघरात भेटी, रस्त्यावर सभा आणि थेट मतदारांसोबत संवाद यामुळे मतदारसंघात राजकीय वातावरण तापलंय. स्वच्छ प्रतिमा, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि स्थानिक प्रश्नांची जाण या मुद्द्यांवर उमेदवार जनतेसमोर आपली बाजू मांडत आहेत. प्रचारातील आक्रमक शैलीमुळे संपूर्ण मतदारसंघ ढवळून निघाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जनतेकडून भरभरून प्रतिसाद आणि आशीर्वाद मिळत असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
नवी मुंबई वाहतूक पोलिसांतर्फे रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात करण्यात आली असून वाहतूक नियमांचे शिक्षण आता लहान मुलांपासूनच देण्यावर भर दिला जातोय। या कार्यक्रमाला अभिनेता स्वप्नील जोशी आणि गायक साईराम अय्यर यांची विशेष उपस्थिती होती। वाहतूक विभागाचे उपायुक्त तिरुपती काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरात नवी मुंबईत सुमारे 200 जणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला असून त्यातील जवळपास निम्मे मृत्यू दुचाकीस्वारांचे आहेत। त्यानंतर पादचाऱ्यांचा क्रमांक लागतो, त्यामुळे हेल्मेट वापर, सिग्नलचे पालन आणि वेगावर नियंत्रण याबाबत जनजागृती मोहीम अधिक तीव्र केली जाते आहे। मोठी लोकसंख्या असूनही वाहतूक कोंडी नियंत्रणात ठेवण्यात पोलिसांना यश येत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। मुंबई त्याचबरोबर सुप्रसिद्ध सिने अभिनेता स्वप्नील जोशी, त्याचबरोबर नामांकित गायक साईराम सुद्धा या ठिकाणी हजर होते। या कार्यक्रमासाठी आयुक्तालयाच्या हद्दीमधील विविध शाळांचे विद्यार्थी, त्यांचे शिक्षक, त्याचबरोबर जबाबदार नागरिक, तसेच रस्ता सुरक्षा अभियानामध्ये ज्यांनी योगदान दिलं, काही प्रबोधनासाठी योगदान असेल, काही हेल्मेट वाटपाचं काम सुद्धा काही नागरिकांनी केलं, ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते। आजूबाजूच्या परिसरातील जबाबदार नागरिक या कार्यक्रमासाठी हजर होते। त्याचबरोबर या मागील वर्षात काय काय कार्यक्रम आपण राबवलेले होते आणि चालू वर्षामध्ये आपण काय काय कार्यक्रम राबवतोय याचा सुद्धा आम्ही माहिती दिलेली आहे। यावर्षी आपण गेल्या वर्षी जो छोटा पोलीस संकल्पना आपण सुरू केली होती, त्याच छोटा पोलिसाला यावर्षी आपण आई वडिलांचं प्रगती पुस्तक देतोय। त्यामध्ये आई आणि बाबा किती वाहतुकीचे नियम पालन करतायत हे नियम त्यामध्ये लिहिलेले आहे आणि एक आठवडाभराचं प्रगती पुस्तकाचं सुद्धा आज आपण लॉन्च केलेलं आहे। त्याच्या माध्यमातून विद्यार्थी सुद्धा आपल्या घरामध्ये एका छोट्या पोलिसाची भूमिका पार पाडेल आणि आई वडिलांकडून सुद्धा वाहतुकीचे नियम कसे पाळले जातात ते सुद्धा रेकॉर्डिंग करायचं काम किंवा ते सुद्धा त्या प्रगती पुस्तकात नोंदवायचं काम सुद्धा विद्यार्थी करेल। वाढते रस्ते अपघात या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुद्धा वाहतुकीच्या नियमाचं पालन केलं पाहिजे, ज्याच्यामुळे आपला स्वतःचा जीव वाचला जाऊ शकतो। अशी अभियान खूप व्हायला पाहिजेत पूर्ण भारतामध्ये, मी म्हणायला पाहिजे। आम्हाला खूपच बरं वाटलं मला, आणि ह्याच्यात तुम्ही सर्वांनी लहान मुलांना इन्व्हॉल्व केलं आहे, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट। कारण म्हातारी माणसं आणि बाकीचे आहेत ते तर आपलं काम करतातच आहेत, पण ह्या जनरेशनला समजवणं मेन म्हणजे, सो दॅट ते इम्प्लिमेंट करू शकतात स्वतःच्या आयुष्यामध्ये। आणि जसं स्वप्नील म्हणाले आहेत आमचे जे मेन गेस्ट होते आज, की त्यांच्याकडून आई वडिलांना शिकायला मिळतं। आणि लोखंडे मॅडमने मला बोलवलं, त्या बघा बिझी आहेत, शी इज गॉन, अँड भोसले सर पण आहेत, सो इट रिअली फेल्ट व्हेरी नाईस। माझ्याबरोबर माझे म्युझिक डायरेक्टर फ्रेंड संतोष नायर आले आहेत आणि त्यांची मी खूप गाणी गायलो आहे आणि खूप बरं वाटलं की मला त्यांनी आठवलं इथे यायला आणि आठवणीनं बोलवलं त्यांनी मला, आणि मी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलो आणि आय रिअली फेल्ट व्हेरी नाईस। खूप बरं वाटलं मला। आणि रायगड जिल्ह्यातील मुरुड एकदरा जवळच्या गायमुख समुद्रकिनारी फिशिंगचा जबरदस्त थरार रंगला। नवी मुंबई येथील न्यू अँगलर मुंबई संस्थेनं 6वी भव्य फिशिंग स्पर्धा आयोजित केली होती। सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत 100हून अधिक स्पर्धकांनी फिशिंग रॉडच्या साह्यानं मासेमारी करत आपले कौशल्य दाखवले। सर्वात मोठा आणि जास्त वजनाचा मासा पकडणाऱ्यांसाठी 50, 25 आणि 15,000 रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली होती। संस्थेचे प्रमुख अविनाश मुकादम यांनी गायमुखचा शांत किनारा आणि नैसर्गिक वातावरण फिशिंगसाठी आदर्श असल्याचे सांगितले। स्थानिक सरपंचांच्या सहकार्यानं स्पर्धेस परवानगी मिळाली असून भविष्यात येथे पर्यटन विकास, संरक्षक बंधारा आणि रस्ते सुविधा उभारण्याचं नियोजन आहे। आगामी काळात महाराष्ट्रस्तरीय फिशिंग स्पर्धा येथे होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। स्पर्धेचं नियोजन आम्ही जवळपास 2 ते 3 महिने अगोदर करतो, कारण का हे ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये येतं आणि समुद्रकिनारी असतं, त्याच्यामुळे बऱ्याच प्रकारच्या परमिशन आम्हाला घ्यायला लागतात। मग आम्ही गावाचे जे सरपंच असतात ते किंवा जे लोकल बॉडी अथॉरिटी असतात त्यांची परमिशन लागते, पोलिसांची परमिशन लागते, नेव्हीचं जर तिकडे ऑफिस असेल तर नेव्हीवाल्यांची परमिशन लागते। तर या सर्व परमिशन झाल्यानंतर मग एंट्र्या घेतल्या जातात आणि ही जी कॉम्पिटिशन आहे ह्याचं असं असतं का आता 100 पार्टिसिपंट्स आहेत, तर त्यापैकी 3 विनर्स असतात। ज्याला सगळ्यात मोठी कॅच लागेल, सगळ्यात जास्त वजनाची कॅच लागेल त्याला फर्स्ट प्राईज भेटतो। त्याच्यानंतर वजनाची असेल त्याला सेकंड आणि थर्ड असं। या कॉम्पिटिशनमध्ये फर्स्ट प्राईज 50,000 आहे, सेकंड प्राईज 30,000 आहे, थर्ड प्राईज 10,000 आहे।
आणि त्याचबरोबर 100 पार्टिसिपंट्स आहेत तर त्यांचं इंटरेस्ट राहायला पाहिजे. त्यामुळे मग आपण त्याच्यामध्ये लकी ड्रॉ पण ठेवतो, जेणेकरून एक नंबर उचलला जातो आणि मग जो लकी विनर असेल त्याला मग 5-5 हजाराचे बक्षिसं दिली जातात. यहाँ पे फिशिंग कंपटीशन ऑर्गेनाइज किया है न्यू बॉम्बे अँगलर्स यांनी फिशिंग कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केलं आहे आणि माझा तर सध्या आजचा पहिला दिवस आहे. मी माझ्या हस्बंडबरोबर आली आहे आणि आम्हाला ही जागा खूप आवडली. माझ्या पोरं पण पाठी खेळत आहेत. मुरुड जंजिरा ही जागा खूप आम्हाला आवडली आणि हा प्लेस पण खूप चांगला आहे. खूप प्लेझंट वाटतं आहे आणि हे कॉम्पिटिशन जे त्या लोकांनी ऑर्गनाईज केलं आहे तर आमच्यासाठी पण चांगला एक्सपिरियन्स आहे. आम्ही तर फिशिंग करत नाही पण ॲज अ फॅमिली आम्ही पण आलो आहे आणि एन्जॉय करतो आहे. उद्देश एकदम साफ आहे की जे आपली संस्कृती आहे, म्हणजे नॉर्मली विचार केला तर आपल्या संस्कृतीमध्ये फिशिंग आहे एक आपलं कंटेंट आहे. जो आपली सगळी हा जो पूर्ण पट्टा आहे मुरुड वगैरे तिथे सगळी फिशिंग केलीच जाते आणि आमचा पण इच्छा अशी आहे की हा एक स्पॉट भारी आहे आणि तो भारी स्पॉट पूर्ण जगाला दिसावा. त्यासाठी आम्ही इथं एक मोठी फिशिंग कॉम्पिटिशन इथं ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 100पेक्षा जास्त कंटेस्टंटनी भाग घेतला आहे आणि त्याच्यामुळं हा ऑलरेडी या गोष्टीचा जो प्रसार आहे तो तुमच्यासारख्या मोठमोठ्या माध्यमांनुसार तर होणारच आहे, पण यूट्यूबर्स वगैरे आहेत इथं त्यांच्या माध्यमांनी सुद्धा इथं या टुर्नामेंटचा एक जबरदस्त आयोजन झालेलं आहे आणि न्यू बॉम्बे अँगलर्स यांनी ही प्रतियोगिता ठेवलेली आहे. तर हे अविनाश मुकादम त्याचे मेन आहेत आणि बाकी सर्व न्यू बॉम्बे अँगलर्सचे सभासद आहेत. पाचल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिवसंघर्ष सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विशेष उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मयूर मंदाकिनी गोपाळ गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत स्वरांजली म्हस्वेकर हिने प्रथम, आर्य प्रभुदेसाई द्वितीय तर श्रुती चिखली हिने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच अभिनेते रमेश बेटकर यांच्या वतीनं गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. पुढील शिवजयंती कार्यक्रमातही साहित्य वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका उमा चिखली, शिक्षक वर्ग आणि संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र गीतानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. नमस्कार, माझे नाव स्वरांजली धनाजी म्हस्वेकर, इयत्ता 3. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा 5 नंबर 1. मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल 2 शब्द सांगत आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या अशी माझी नम्र विनंती. प्रतिपचंद लेखे व वर्धिष्ण विश्ववंदिता शहाश्न शिवशैषा मुद्रा भद्राया राजते. या मजकुराचा असा अर्थ आहे की प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी सर्व विश्वाने वंदिली शाहपुत्र शिवाजी राजांची मुद्रा लोककल्याणसाठी शोधते. या राजाच्या राजमुद्रेला वंदन करते आणि माझ्या भाषणात सुरुवात करते. 400 वर्षांपूर्वी जिजाऊच्या कुशीत जन्मलेले निरागस बाळ म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गनिमत करावा यासारख्या कुटशस्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. सहसहत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचे माप म्हणजे शिवबा. दुश्मनाच्या कादती पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शिवबा. किमयागार म्हणजे शिवबा. तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती. तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती. पण स्वराज्य स्थापन करण्याची फक्त शिवाजी महाराजांच्या रक्तात होती. फक्त शिवाजी महाराजांच्या रक्तात होती. मित्रांनो, शिवाजी हे केवळ 3 अक्षरी शब्द नाही तर तो एक मंत्र आहे. तो मंत्र उच्चारताच अंगातलं रक्त सहसायला लागतं आणि एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तयार होतो. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. स्वराज्य स्थापन करत असताना महाराजांकडे प्रचंड सैनिक साठाही नव्हता व शस्त्र पुरवठाही नव्हता. त्यामुळे सुरुवाती शून्यातूनच झाली. मित्रांनो, शिवाजी महाराजांनी माणसे गोळा केली नाही तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसे गोळा केली. त्यातूनच स्वराज्य निर्माण झाले. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्यात मी नक्कीच मोठी नाही. यासह बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.